Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचा मला चांगला स्नेह लाभलेला आहे. मातोश्रीबाबत काही बोलू नका. ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही. ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान. सकाळी खासदारांना शिव्या देता आणि रात्री त्यांचे पाय धरता. शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडी ही सुदृढ. ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. ओमराजेंसह 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार ओमराजेंचा पक्षप्रवेश होईल. विरोधात राहून विकास करता येत नाही. ओमराजेंच्या भेटीनंतर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात उमेदवारी दिली नसती तर खासदार कसा झाला असता. उद्धव ठाकरेंचा संजय पाटलांचा सवाल. फुटलेले खासदार लांडग्यांच्या टोळीत गेलेत. संजय राऊतांची टीका. तर कितीही सुरक्षा घ्या, आमचं ऑपरेशन तुडवा सुरू झालंय. राऊतांचा इशारा. मतदारसंघातील कामं होत नसल्यानं केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो. विचारधारा सोडली नाही. बंडखोरीवर नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 3 खासदार मतदारसंघात जाणार. संजय जाधव, आष्टीकर, संजय देशमुख आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. सूत्रांची माहिती. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. सरसकट कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार. आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. एल निनोमुळे जून महिन्यात 80% कमी पाऊस ही अत्यंत चिंतेची बाब. सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा. फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत तोडगा. कर्मचाऱ्यांच्या पगारात हंगामी 3000 वाढीची घोषणा. 3 दिवसापासून सुरू होता संप. पुण्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी. हिंजवडी फेज 1 आणि मान परिसरातील रस्ते जलमय. नाले सफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. मंत्री गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी. फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचं तपासात स्पष्ट. नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल. उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा भरणार. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.